गोंदिया जिल्ह्यातील कुशल अकुशल बेरोजगार तरुण तरुणींना आता जर्मनीत नोकरी करण्याची संधी महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे। तर यासाठी 4 महिन्याचे जर्मनी भाषा बोलण्याचं प्रशिक्षण देखील इच्छुक लोकांना गोंदियातच मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्यातील 200 बेरोजगार तरुण तरुणींची यासाठी निवड करण्यात येणार आहे। जर्मन सरकारला 10,000 कुशल कामगारांची गरज असल्याने मनुष्यबळ पुरवठा करावा असा करार भारत सरकारसोबत झाल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील 10,000 बेरोजगार अकुशल तरुण तरुणी तसेच इच्छुक पात्र लाभार्थ्यांना करिता ही संधी उपलब्ध करून देण्यात आली। तर यासाठी पुण्यातील गोथे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्हाला 4 महिन्याचे जर्मनी भाषा बोलण्याचं प्रशिक्षण गोंदियातच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे गोंदिया प्रमुख डॉक्टर नरेश वैद्य यांनी दिली। याची काय प्रक्रिया ऑनलाईन नॉमिनेशन करण्यासाठी? सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी SCRTच्या वेबसाईटला त्याची लिंक दिलेली आहे। तर जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जशी यादी होईल स्क्रुटिनाइज ती यादी आमच्याकडे येईल आणि आल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू होईल। किती दिवसाचं प्रशिक्षण असेल आणि त्यांना प्रशिक्षणासाठी काय स्थापन देखील आपण देणार आहात? सर, शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे की त्यांना किमान 4 महिन्याचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येईल आणि त्यांची डेली तरतूद शासनाने करून ठेवलेली आहे। हे सर्व फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल। गोंदिया जिल्ह्यातील जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत, शालेय विद्यार्थी आहेत, त्यांना जर्मनीला जाऊन त्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी आपल्या विभागाच्या मार्फत मिळत आहे। काय नेमकी ही शासनाची योजना आहे, काय सांगाल सविस्तर? सर, आपल्या गोंदिया जिल्ह्यातील जे कुशल कामगार आहेत, जे शासनानं ठरवून दिलेले आहेत, पॉलिटेक्निक केलेले, ITI झालेले किंवा हॉस्पिटॅलिटीचे ट्रेनिंग केलेले नर्सेस आहेत आणि इतर ट्रेड्स यामध्ये दिले आहेत, लाईनमन दिलेले आहे, बस ड्रायव्हर आहेत, ट्रेन चालवणारे आहेत। तर या लोकांना जर्मनी भाषेचं समजा ट्रेनिंग दिलं आणि त्यांची नीड आहे की त्यांची गरज आहे की तिथं कुशल कामगार संख्या कमी आहे। तर यांना आपल्या गोंदिया जिल्ह्यातील या कुशल कामगारांना समजा दिलं तर त्यामध्ये त्यांना जर्मनीमध्ये संधी मिळेल, त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल। बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 11 जुलै 2024ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आला। यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की युरोपियन युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत, त्यामध्ये जर्मनी आहे। तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे, त्यांना कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे। या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत। या सर्व बाबी गृहीत धरून सन 2015 मध्ये जर्मनीतील बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्याशी सिस्टर स्टेट रिलेशनशिप अंतर्गत महाराष्ट्र राज्याने कौशल्य वृद्धीबाबत सामंजस्य करार केला। त्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन व या राज्याची कुशल मनुष्यबळाची मोठी गरज असून त्या राज्यास कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे उचित ठरेल या विचारांची कृती होणे महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्याशी सामंजस्य करार करण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सादर करण्यात आला व त्याच्या मान्यतेनंतर म्हणजे दोन्ही देशांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक 25/2/2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आला। म्हणजे दोन्ही देशांमध्ये तर तुम्हाला जर्मनीत जाऊन नोकरी करायची असेल तर तुम्हाला जर्मन भाषेचं मोफत प्रशिक्षण गोंदियातच देण्यात येणार आहे। तर यासाठी तुम्ही शहरी भागातून आल्यास तुम्हाला दरमहा 10,000 रुपये, तर ग्रामीण भागातून आल्यास 7,000 रुपये स्टायफन म्हणून देण्यात येणार असून तुम्हाला जर्मनीत नोकरी करायची असेल तर https
MAA.AC.in जर्मनी एम्प्लॉयमेंट या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी किंवा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था गोंदिया कार्यालयात जाऊन याची अधिक माहिती जाणून घ्यावी अशी विनंती डॉक्टर नरेश वैद्य यांनी केली आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.